हे झालं नाव आणि हा आहे पुरावा। साहेब, हे फुटेज तुमच्याकडे कुठून आलं? हे मला एका अनोळखी नंबरवरून आलंय। हे फुटेज कुठून आलंय यापेक्षा गुन्हेगार आमच्या समोर उभा आहे हे महत्वाचं आहे आमच्यासाठी। बाबा बाबा माझा याच्याशी काही संबंध नाही हा। मी त्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये मी आलो होतो दुकानात त्या रात्री, पण मी या कामासाठी नव्हतो आलो। माझं काही बाबा हे खोटे आरोप लावतायत माझ्यावर। बस, खूप ऐकलं तुझं आणि तुला पाठीशी घालणाऱ्यांचं। कधी कधी वाटतं रे, ठेवावा तुझ्यावर विश्वास। एक बाप इतकी वर्ष एका मुलापासून दूर राहू शकतो। पण जेव्हा जेव्हा मी असा विचार केला ना, तेव्हा तेव्हा तू असं काहीतरी केलंयस आणि सिद्ध करून दाखवलंयस की तो विचार करणं पूर्णपणे चुकीचं आहे। प्रत्येक वेळी तुला सगळ्यांनी पाठीशी घातलं आणि प्रत्येक वेळी मी गप्प बसलो, पण आता नाही। आता मी कोणाचं काहीही ऐकणार नाहीये। इन्स्पेक्टर साहेब, स्वातंत्र्य दिनासारख्या पवित्र दिवशी हा गंभीर गुन्हा करणं अत्यंत चुकीचं आहे आणि चुकीला पाठीशी घालणं, वारंवार पाठीशी घालणं त्याहून चुकीचं आहे। माझी तुम्हाला विनंती आहे, अजिबात दयामाया न दाखवता कायद्यानुसार काय शिक्षा द्यायची असेल त्याला ताबडतोब द्या।